नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत विविध शाळांमध्ये साफसफाईसाठी कंत्राटी पद्धतीने सुमारे 350 कर्मचारी कार्यरत आहेत. 9 ठेकेदारांमार्फत या कर्मचाऱ्यांकडून साफसफाईची कामे करून घेतली जातात. मात्र गेल्या 3 ते 5 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणारे 15 ते 17 हजार रुपयांचे वेतन देण्यात आलेले नाही. कामगारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेक वेळा महापालिका आयुक्तांची भेट घेऊन वेतनाचा प्रश्न मांडला. मात्र शिक्षण विभागातील संबंधित ठरावाला वेळेत मंजुरी न मिळाल्याने कागदोपत्री मुदतवाढ देत कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यात आले. त्यामुळे ठेकेदारांनाही देयके मिळाली नसून त्याचा फटका थेट सफाई कर्मचाऱ्यांना बसला आहे. 5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त आणि शिक्षण उपायुक्तांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. प्रलंबित वेतन तातडीने देण्याची आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे. महानगरपालिका आणि दुसरं म्हणजे काय, आम्ही शिक्षण विभागामध्ये आहेत. आम्हाला मे महिन्याच्या सुट्ट्या असतात, वापस दिवाळीच्या सुट्ट्या असतात, गणपतीच्या सुट्ट्या असतात. त्याच्यात आम्हाला काय ते भरून देत नाही. आमचं प्रशासन एवढंच मागणं आहे की आमच्या सुट्ट्या भरवून द्याव्या आणि आमचे पगार वाढ बीड आहे ते आम्हाला द्यावे, एवढीच आमची विनंती आहे. दुसरं काय. आता 3 महिने झाला आमचा पेमेंट नाहीये. आमचं घर कसे चालणार? एकतर आमच्यावरच घर आणि शाळेच्या याच्यावरच आमचं घर चालतं. सुट्ट्यांचा पगार तर नाहीच आहे आम्हाला. निदान हा महिन्याला पगार द्यावा अशी इच्छा आहे. मला जून आणि जुलैचा पगार अजून झालेला नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कमसे कम जून जुलैचा पगार आता हवा, कारण आमची मुलं शाळेत जातात, त्यांना पुस्तकं देण्यासाठी किंवा त्यांना काही गरजू वस्तू लागतील, त्यांना क्लास पण लावू शकत नाही. एवढी आमची अवस्था बेकार झालेली आहे. शिक्षण नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग साधारण 350 सफाई कामगार काम करतात. या 350 सफाई कामगारांचं मासिक वेतन अद्यापही मिळालेलं नाही. आज 3 महिने झाले कामगारांना वेतन मिळत नाहीये. याबाबत आम्ही वारंवार उपायुक्त शिक्षण यांच्या भेट घेतोय. त्यांना विनंती करतो की कामगारांचं वेतन वेळेवर मिळावं, पण याबाबत कोणीही गंभीर नसल्यामुळे कामगारांच्याच उपासमार होते.